शिक्षक आमदार आंदोलक आणि मुख्यमंत्र्यांची आज सकाळी 11 वाजता बैठक होणार। रात्रभर शिक्षकांचं आझाद मैदानावर आंदोलन सुरू होतं। आमदार रोहित पवार रात्रभरापासून शिक्षकांसोबत तळ ठोकून तोडगा निघाला नाही तर शरद पवार सुद्धा सकाळी 11 वाजता शिक्षकांच्या आंदोलनस्थळी येणार। आमदार रोहित पवारांची माहिती। आझाद मैदानावर आंदोलन करणाऱ्या शिक्षकांची सुप्रियाताईंना भावनिक साथ, तर अजितदादांच्या हातात सगळं बहिणीचं भाऊ ऐकेल। आंदोलक शिक्षकांची सुप्रियाताईंना भावनिक साथ, पण सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांकडे बोट दाखवलं। अर्थमंत्री जरी भाऊ असला तरी अध्यक्ष फडणवीसच असल्याची दिली प्रतिक्रिया। सरकारकडे पुरवणी मागण्यांसाठी पैसा, मात्र शिक्षकांसाठी नाही। शिक्षकांसाठी काढलेल्या जीआरचा 1000 कोटींचा निधी द्या। शिक्षकांच्या आझाद मैदानातील आंदोलनावरून आमदार रोहित पवार आक्रमक। सासू ख्रिश्चन, नवरा ब्राह्मण, बाप मराठा, आई दुसरी असं कॉकटेल घर। भाजप आमदार पडळकरांची नाव न घेता पवार कुटुंबियांवर गलिच्छ भाषेत टीका। सत्ताधारी आमदारांचा बरळण्याचा सिलसिला कायमच। मनसे आणि ठाकरेंच्या सेनेचा गिरणी कामगारांच्या मोर्चाला पाठिंबा। उद्धव ठाकरे आज दुपारी 12 वाजता आझाद मैदानावरील आंदोलनामध्ये सहभागी होणार, तर मुंबईमध्ये असल्यास मोर्चात सहभागी होणार किंवा बाळा नंदगावकर मोर्चात सहभागी होतील, राज ठाकरेंची माहिती। पक्षातल्या कुणीही माध्यमांशी संवाद साधू नये। प्रवक्त्यांनी सुद्धा मला विचारल्याशिवाय माध्यमांशी संवाद साधू नये। 2 दिवसात राज ठाकरेंचा पदाधिकाऱ्यांना दुसऱ्यांदा आदेश। मीरा भाईंदरमधील आंदोलन यशस्वी झाल्यानं आज ठाण्यातील मनसे नेते राज ठाकरेंची भेट घेणार। अविनाश जाधव, अभिजित पानसे यांच्यासह पदाधिकारी सुद्धा भेटणार। मीरा रोडमधल्या मराठी द्वेष्टांविरोधात मराठी माणसाची एकजूट। मनसे ठाकरेंच्या सेनेसह एकीकरण समितीचं विराट मोर्चाद्वारे उत्तर। शांततेत निघालेल्या मोर्चामध्ये मंत्री प्रताप सरनाईक पोहोचताच जमाव संतप्त। सरनाईकांच्या दिशेनं बाटली भिरकावली। सरनाईकांविरोधात जय गुजरातच्या घोषणा। मनसे आणि ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांकडून घोषणाबाजी झाली। मंत्री प्रताप सरनाईकांचा आरोप, तर बाटली फेकणारे समाजकंटक मीरा भाईंदरचे नसल्याचाही दावा। आंदोलकांनी सरनाईकांना पळवून लावण्यापेक्षा चपलेनं मारलं पाहिजे होतं। ठाकरेंच्या शिवसेनेतील राजन विचारेंचा हल्लाबोल, तर जनतेकडून राजन विचारेंची कपड्यांसह हकालपट्टी। सरनाईकांचंही प्रत्युत्तर। मराठी मोर्चेकरांनी प्रताप सरनाईकांचं स्वागत यथायोग्य केलं। मीरा भाईंदरमध्ये सरनाईकांना मोर्चातनं काढता पाय घ्यावा लागला, त्यामुळे दानवेंचा निशाणा। सरकार बेईमानीनं निवडून आलंय याचा प्रत्यय मीरा रोडमध्ये आला। फोडा आणि राज्य करा हे भाजपचं धोरण। नाना पटोलेंचा भाजपवर घणाघात। सरकारमध्ये मतभेद आहेत आणि हे मीरा रोडमधील मोर्चातनं दिसलं। मनसे ठाकरेंच्या मोर्चामध्ये सरनाईक सहभागी झाल्यानं टीका। मीरा भाईंदरमधील मनसेच्या मोर्चाला परवानगी का नाकारली? फडणवीसांकडून राज्याच्या पोलीस महासंचालकांकडे तीव्र नाराजी व्यक्त। परवानगी नाकारून सरकारला बदनाम करण्याचा कोणाचा हेतू होता का? चौकशी करून संदर्भात अहवाल देण्याचे फडणवीसांचे आदेश। तर मराठी माणसांना दाबण्याचा हा प्रयत्न आहे। मराठी माणसानं हा डाव लक्षात घेतला पाहिजे। मराठी माणसाला मोर्चा काढायला परवानगी कशी लागते? अभिजित पानसेंचा सवाल। तर ही सरकारची दडपशाही सुरू आहे। मराठी माणसाचा आवाज दाबण्याचा सरकारचा प्रयत्न। सरकार सांगेल तिथे मोर्चा काढायचा का? सरकार सांगेल त्याच घोषणा द्यायच्या का? प्रकाश महाजनांचा सवाल। बिहार निवडणुकांमध्ये फायदा व्हावा यासाठी महाराष्ट्राला अशांत करण्याचा हा भाजपचा प्रयत्न। निशिकांत दुबेंच्या विधानावरून संदीप देशपांडेंचा आरोप। दिल्लीच्या आदेशानं मराठीला दाबण्याचा प्रयत्न सुरू। मराठी हिंदी वाद निर्माण करण्याचा हा हेतू आणि हे षडयंत्र असल्याची सतेज पाटलांची टीका। हिंमत असेल तर हिंदी सिनेसृष्टीला महाराष्ट्राबाहेर काढून दाखवा। राज्यामध्ये मराठीच्या मुद्द्यावरून हे वातावरण तापलेलं असतानाच समाजवादी पक्षाचे खासदार राजीव रॉय यांचं ट्विट। राज्याच्या भाषांनुसार आता केंद्रीय गृह खातं पत्रांना उत्तर देणार। यापुढे मराठीला मराठीतूनच, तमिळला तमिळमधूनच उत्तर देण्याचा निर्णय। केंद्रीय गृह मंत्रालयाच्या पत्रव्यवहारामध्ये या कामकाजात बदल। महाराष्ट्रामध्ये मराठीचं स्थान उच्च आहे। हिंदी भाषेचं सुद्धा महत्त्व नाकारता येणार नाही। त्रिभाषा सूत्री अवलंबल्यामुळे हिंदीला सुद्धा महत्त्व, सोमे यांचं मत। आता फक्त हाकललंय, इथून पुढे बुकळणार। मराठी बोलण्याच्या मुद्द्यावरून मनसे नेते राजू पाटलांचा इशारा। विधिमंडळाच्या पायऱ्यांवर विरोधकांचं आंदोलन, तर मंत्री भरत गोगावले येताच ओम फट स्वाहा म्हणत विरोधकांकडून दिवसण्याचा प्रयत्न, तर भास्कर जाधवांकडून ओम फट स्वाहा म्हणत डायलॉग।
विधिमंडळाच्या पायऱ्यांवर आंदोलनादरम्यान विरोधकांकडून मंत्री बावनकुळेंना सुद्धा सहभागी होण्याचं आवाहन. बघताय काय, सहभागी व्हा, आमच्याकडे या, आम्ही तुम्हाला मुख्यमंत्री करू, असं म्हणत विरोधकांकडून बावनकुळेंना ऑफर. विरोधकांकडून पायऱ्यांवर आंदोलनादरम्यान नितेश राणेंनाही डिवचण्याचा प्रयत्न. नितेश राणे विधान भवनाच्या पायऱ्यांवरून जाताना कोंबडी चोराचं करायचं काय, अशा घोषणा. तर आदित्य ठाकरेंनी मर्सिडीज ओके, एकदम ओके म्हणत नीलम गोऱ्हेंनाही डिवचलं. विरोधी पक्षनेते पदावरून विधानसभेमध्ये विरोधक आक्रमक. तर विरोधी पक्षनेता का निवडला जात नाही, भास्कर जाधवांचा संतप्त सवाल. विरोधकांकडून सभात्याग. युती होईल की नाही हे परिस्थितीनुसार ठरवू, तर निवडणुकांच्या तयारीला लागा, अजित पवार यांचे आदेश. आदित्य ठाकरेंकडून लोढांवर स्विमिंग पूलसाठी झाडं तोडल्याचा आरोप. कुर्ला ITI प्रकरणावरून लोढा आणि आदित्य ठाकरेंमध्ये आरोप प्रत्यारोप. रोहिंगे बांगलादेशींना वाचवण्यासाठी प्रयत्न होत आहेत का, लोढांचा सवाल. तर रोहिंगे घुसले कसे, आदित्य ठाकरेंचा लोढांना सवाल. तर जास्तीत जास्त रोहिंगे ठाकरेंची सत्ता होती तेव्हाच आलेले होते, लोढांचंही प्रत्युत्तर. सरन्यायाधीश भूषण गवईंचा विधिमंडळामध्ये सत्कार सोहळा. 13 कोटी जनतेच्या वतीनं गवईंचा सत्कार. तर विधिमंडळात झालेला माझा सन्मान, न भूतो न भविष्यती, असाच भारतीय राज्यघटनेवर सरन्यायाधीश भूषण गवईंचं भाषण. सरन्यायाधीश भूषण गवईंचा सत्कार फक्त विधिमंडळाकडूनच नव्हे, तर 13 कोटी जनतेकडून. मुख्यमंत्री फडणवीसांकडून गवईंच्या कार्याचे गौरवोद्गार. महाविकास आघाडीतील नेत्यांचे सरन्यायाधीश भूषण गवई यांना पत्र. विधानसभेचे विरोधी पक्षनेते पद मिळत नसल्यामुळे विरोधक आक्रमक. दिल्लीचेही तख्त राखतो महाराष्ट्र माझा. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंकडून सरन्यायाधीश भूषण गवई यांचं कौतुक. शेतकरी बाप मरतोय म्हणून पदयात्रेत चालतोय, जे वाहन मिळेल त्या वाहनानं 2 ऑक्टोबरला मुंबईत या, कडूंचं आवाहन. आमच्या गावात पांदण रस्ता झाला नाही आणि इकडे समृद्धी महामार्ग झाला, बच्चू कडूंची वाशिम मधल्या यात्रेत टोलेबाजी. जीएसटी महसुलामध्ये महाराष्ट्राची आघाडी. तर जून महिन्यात 30,553 कोटी रुपयांचं कर संकलन. जीएसटीमध्ये सर्वाधिक योगदान देणाऱ्या राज्याचा मान महाराष्ट्राला. आज भारत बंदची घोषणा. तर देशातील 10 प्रमुख कामगार संघटनांकडून बंदची हाक. बँकिंग, खाणकाम, पोस्टल सर्व्हिस यासह बांधकामासह विविध क्षेत्रातील 25 कोटी कामगार या आंदोलनात सहभागी होणार. खासगीकरणाच्या आणि कामगार कायद्यांच्या विरोधात बंदची हाक. समीर वानखेडेंविरोधातील गुन्ह्याचा तपास आता 3 महिन्यात संपवणार. वानखेडेंच्या FIR रद्द करण्याच्या याचिकेवर सीबीआयची हायकोर्टात हमी. आझमी वारीत गेले तर गर्दीत चेंगरून मरतील. आझमींना कुणीतरी थोबडवलं असतं, भाजप आमदार गोपीचंद पडळकरांची टीका. सांगलीत धर्मांतराच्या जाचाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या. तर घटनेच्या निषेधार्थ गोपीचंद पडळकर, धीरज घाटे, संग्राम भंडारे यांच्या उपस्थितीत मोर्चा. दौंडचे माजी नगराध्यक्ष बादशाह शेख यांची पडळकर, जगताप आणि महेश लांडगे यांच्या विरोधात आक्षेपार्ह विधानं. कोतवाली पोलीस ठाण्यात यासंदर्भात गुन्हा दाखल. बादशाह शेख फरार. ज्ञानेश्वरी मुंडेंनी घेतली पोलीस अधीक्षकांची भेट. महादेव मुंडे हत्या प्रकरणातला 18 महिने झाला, मात्र तपास अजूनही पूर्ण झाला नाही. वाल्मिकरांनाच फोन करून तपास थांबवला, ज्ञानेश्वरी मुंडेंचा थेट आरोप. सांगलीच्या आटपाडीतील शालेय विद्यार्थिनीची आत्महत्या. टवाळखोरांकडून होणाऱ्या मानसिक त्रासाला कंटाळून आत्महत्या. 4 जणांविरोधात गुन्हा दाखल. तर 2 जणांना अटक, 2 जण मात्र फरार. बीडमधील फटाले आत्महत्या प्रकरणातील कॉल रेकॉर्डिंग व्हायरल. तर कॉल रेकॉर्डिंगमध्ये सावकार डॉक्टर लक्ष्मण जाधवांनी फटालेंना अरेरावीची भाषा करत शिवीगाळ केल्याचंही समोर. टीव्ही9 मराठी लावून धरलेला नांदेड जिल्ह्यातल्या बोगस बियाण्यांचा मुद्दा आता अधिवेशनात. तर बोगस बियाण्यांमुळे शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचं संकट. बोगस बियाणे देणाऱ्या कंपनीला काळ्या यादीत टाकणार का, प्रताप पाटील चिखलीकरांचा सवाल. जनजाती आयोग आदिवासींच्या जमिनी हडप करून उद्योगपतींना देण्याचा प्रयत्न करत आहे. खासदार गोवाल पाडवींचा गंभीर आरोप. तर जनजाती आयोगाच्या अध्यक्षांचा नंदुरबार दौरा सुद्धा संशयास्पद असल्याचा आरोप. आमदार सुरेश धस यांच्या मुलाच्या 4 चाकीची दुचाकीला धडक. अपघातामध्ये दुचाकीस्वार नितीन शेळकेंचा मृत्यू. सागर धसांविरोधात चोपा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल. दत्ता पवार या माथाडी कामगाराचं साताऱ्यामध्ये 2 आलिशान बंगले. तर दत्ता पवार आणि वादग्रस्त अधिकारी दिनेश दाभडे यांच्यावर काही कंपन्यांना लुटल्याचा भाजपा आमदार प्रवीण दटकेंचा आरोप. एपीएमसी मार्केट नवी मुंबईतनं बाहेर जाण्याची शक्यता. एपीएमसी मार्केट स्थलांतरित करण्यास व्यापाऱ्यांचा विरोध. तर एपीएमसी मार्केट स्थलांतरित करण्याचा अहवाल पालिकेनं मागवला. उल्हासनगरमध्ये चाकूचा धाक दाखवून व्यापाऱ्याची लाखोंची रोकड लंपास. सीसीटीव्हीच्या आधारे आरोपीचा शोध घेण्याचं हे काम सुरू. मात्र
पोलिसांना यामध्ये यश, एक आरोपी अद्यापही मात्र फरार. जळगावच्या 69 ग्रामपंचायतींची 2025 ते 30 या कालावधींसाठीची सरपंच पदाची सोडत जाहीर. 69 पैकी 36 ग्रामपंचायतींवर महिलांचे राज असणार. राज्यातील मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेतील कर्मचारी आता थेट धडकणार विधान भवनावर. 14 जुलै रोजी काढणार धडक छत्री मोर्चा. मोडकसागर धरण हे 99.74% भरलं. मोडकसागर धरणाच्या खालील बाजूला वैतरणा नदीकाठच्या परिसरातील नागरिकांना यामुळे सतर्कतेचा इशारा. मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी. मध्य वैतरणा धरण 90% भरलं. धरणातनं सध्या 3000 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग. नागपूरसह परिसरात संततधार पाऊस सुरू. नागपूर, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया आणि गडचिरोली या जिल्ह्यांना पावसाचा ऑरेंज अलर्ट. नाशिकमध्येही पावसाचा जोर काहीसा ओसरला. दुतोंड्या मारुतीच्या छातीपर्यंत असलेलं पाणी आता कमरेपर्यंत. गोदा घाटावरील मंदिरं मात्र अद्यापही पाण्यात. नाशिकच्या सटाणामधील हरणबार हे धरण ओव्हरफ्लो. तर धरण ओव्हरफ्लो झाल्यामुळे पर्यटकांची गर्दी. अनेक नागरिक जीव धोक्यात घालून सांडव्याच्या कडेला जात असल्याचं समोर. मुसळधार पावसामुळे गोंदिया जिल्ह्यातील हाजरा हा धबधबा ओव्हरफ्लो. दरम्यान धबधब्यावर मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि महाराष्ट्र राज्यातील नागरिकांची गर्दी. नाशिकच्या नांदूर मधमेश्वर धरणातनं 39,172 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग. जायकवाडी धरणात मोठ्या प्रमाणात सध्या पाण्याची आवक. भंडाऱ्यात दमदार पावसामुळे नागरिकांच्या घरात पाणी शिरलं. अनेक झाडांचंही यामुळे नुकसान. तर वैनगंगा नदी सध्या इशारा पातळी ओलांडण्याच्या मार्गावर. कोल्हापूर जिल्ह्यासह धरण क्षेत्रामध्ये पावसाचा जोर ओसरला. पंचगंगा नदीसह अन्य नद्यांच्या पाणी पातळीत घट. पंचगंगा नदीची पाणी पातळी सध्या 30 फूट 7 इंचांवर. भंडाऱ्यातील गोसेखुर्द धरणाचे सर्व 33 दरवाजे उघडले. वैनगंगा नदीच्या पाणी पातळीत मोठी वाढ. नदीकाठच्या गावांनाही सतर्कतेचा इशारा. गडचिरोलीमध्ये गोसेखुर्द धरणाच्या मोठ्या प्रमाणात पाण्याच्या विसर्गामुळे अनेक नद्यांना पूर. जिल्ह्यातील एका राष्ट्रीय महामार्गासह तालुका भागातील 12 मार्ग बंद. मुसळधार पावसामुळे भंडारा जिल्ह्यात 2 दिवस शाळांना सुट्टी जाहीर. भंडारा जिल्ह्यामध्ये सध्या ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आल्यानं जिल्हाधिकाऱ्यांकडून सुट्टी जाहीर. गडचिरोलीच्या देसाईगंज या नगर परिषदेच्या निष्काळजीपणामुळे तयार करण्यात आलेल्या कोट्यवधी रुपयांच्या पुलाखाली साचतंय पावसाचं पाणी. पाणी साचलेल्या पुलावर काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून निषेध. उजनीतनं 37,83,000 युनिट वीज निर्मिती. तर 20 जून ते 3 जुलै दरम्यान दरवाजातील विसर्गाबरोबरच विद्युत प्रकल्पासाठी सुरू होता 1,600 क्युसेकचा विसर्ग. कळव्यातील पाण्यासाठी आता प्रभाग समितीवर धडक मोर्चा. ठाणे शहर अध्यक्ष सुहास देसाई, प्रकाश पाटील आणि नताशा आव्हाड यांच्या नेतृत्वाखाली जोरदार मोर्चा. आंदोलकांनी प्रभाग समिती कार्यालयासमोर मडके फोडून निषेध केला. गडचिरोलीच्या देसाईगंज नगर परिषदेच्या निष्काळजीपणामुळे तयार करण्यात आलेला कोट्यवधी रुपयांचा पूल या ठिकाणी पाण्याखाली. दरम्यान पुलाखाली साचतंय पावसाचं पाणी. पाणी साचलेल्या पुलावर कार्यकर्त्यांचं या ठिकाणी आंदोलन. काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून निषेध व्यक्त. कळव्यातील पाण्यासाठी प्रभाग समितीवर धडक मोर्चा. ठाणे शहर अध्यक्ष सुहास देसाई, प्रकाश पाटील आणि नताशा आव्हाड या ठिकाणी आक्रमण. नांदेडच्या मुदखेड तालुक्यातल्या तोरणा तांड्याला जाणारा रस्ता निकृष्ट दर्जाचा. 1.5 कोटींचा डांबरी रस्ता गावकऱ्यांनी हातांनी उघडून काढला. खासदार अशोक चव्हाण यांच्या कन्या आमदार श्रीजया चव्हाण यांच्या मतदारसंघातला हा प्रकार. जळगावच्या धरणगाव तालुक्यातल्या पाळधी गावामध्ये मृतदेह ओळखण्यात गोंधळ. बेपत्ता झालेल्या आजोबांचा मृतदेह समजून त्यांच्या अंत्यसंस्काराची तयारी. मात्र तेवढ्यातच बेपत्ता असलेले आजोबा घरी परतले. धुळे जिल्ह्यातल्या साक्री आणि शिरपूर तालुक्यामध्ये मुसळधार पाऊस. तर शेती पाण्याखाली गेल्यामुळे पिकांची हानी होण्याची शेतकऱ्यांना भीती. दक्षिण मुंबईतील कर्नाक पूल आता सिंदूर नावानं ओळखला जाणार. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांच्या मागणीनंतर या पुलाचं नामांतर. तर 10 जुलैला सिंदूर पुलाचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण. मोबाईलनं छायाचित्र काढणाऱ्या वाहतूक पोलिसांवर कारवाई. तक्रारीनंतर अप्पर पोलीस महासंचालकांचे आदेश. पुण्यात पर्यटनाला चालना देण्यासाठी सायकल टूरचं आयोजन. तर 15 जणांच्या पथकाकडनं उद्या स्पर्धेच्या मार्गाची पाहणी. तर स्पर्धेतील सहभागी सायकलपटूंना लॉस एंजेलिसमधील ऑलिम्पिक स्पर्धेत थेट प्रवेश मिळणार. मेट्रोच्या ताफ्यात लवकरच नवीन 12 गाड्या दाखल होणार. तर 2 कंपन्यांची 430 कोटी रुपयांचा करार. 2.5 वर्षात या गाड्या महामेट्रोकडे हस्तांतरित केल्या जाणार. पुण्यातल्या ससून रुग्णालयामध्ये बाह्य रुग्ण नोंदणी आता ऑनलाईन. दररोज सुमारे 1,700 रुग्णांच्या तपशिलाची नोंद. रायगडच्या उरण तालुक्यातल्या मिठागर जमीन मालकांनी दाखल केलेल्या 79 अपिलांवर 2 ऑगस्टपासून सुनावणी. मिठागरांच्या जमिनी कुणाच्या यावर मुंबई उच्च न्यायालयामध्ये फैसला होणार.
बुलढाण्यातल्या खामगावमध्ये ख्रिस्ती बांधवांचं उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन. गोपीचंद पडळकरांनी आमदारकी त्यांची रद्द करावी, त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची सुद्धा मागणी. घरात बांधलेल्या दोरखंडाशी खेळताना गळफास लागून बालकाचा मृत्यू. जळगाव शहरातल्या विद्यानगरातली दुर्दैवी घटना. लातूरच्या आडोळती गावातील वृद्ध शेतकरी दाम्पत्याची राष्ट्रीय मानवाधिकार आयोगानं घेतली दखल, तर जिल्हाधिकाऱ्यांना नोटीस जारी करत घेतलेल्या उपाययोजनांची माहितीही मागवली.